आशी तालुका के हवारा गांव में रहने वाले संतोष लवंजे उम्र 42 वर्ष उनकी नाबालिग बेटी ऐश्वर्या उम्र 17 को गांव के अविनाश उर्फ बबलू और नवनाथ भोटले के 24 व 3 अगस्त 2025 को शादी के बहाने अपहरण कर लिया गया है। इस संबंध में शिकायत संतोष लवंजे ने 3 अगस्त 2025 को अंभौरा पुलिस स्टेशन में दर्ज कराई है। लड़की भाग गई है, लेकिन अंभौरा पुलिस स्टेशन में पीआई में अभी तक लड़की का पता नहीं चल पाया है, जिसके कारण लवंजे परिवार के भारी गुस्से की लहर है। लड़की का पता लगाने के लिए महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार, पुलिस महानिरीक्षक छत्रपति संभाजी नगर पालिका न्यायालय बेट जिला पुलिस अधीक्षक बेट ने माननीय बेट जिलाधिकारी बेट को एक ज्ञापन सौंपकर उनसे हमारी पार्टी को खोजने का अनुरोध किया है। परिवार पिछले 8 दिनों से जिला कलेक्टर कार्यालय के सामने भूख हड़ताल पर है, लेकिन पुलिस पक्ष का पक्ष ले रही है। संतोष लवंजे ने हमारे बेट जिला संवाददाता डॉक्टर R.K. अरसुले से बात करते हुए कहा कि अगर लड़की की जांच शुरू नहीं की जाती तो हम दोनों माता पिता ने अपनी चिंता व्यक्त कर दी है। उसका विवरण है कि उसके शरीर पर एक सफेद दुपट्टा और एक काला दुपट्टा है और उसके पैरों में काली चप्पलें हैं। उस समय लड़की ने यही पहना हुआ था। आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी उपोषणला किती महिन्यापासून आपण उपोषणला बसलात? 7 दिवस। किती? 7 दिवस झाला। तुमचं काय प्रॉब्लेम आहे? कशामुळे उपोषणला बसले तुम्ही? आमची अल्पवयाची मुलगी होती, 17 वर्षाच्या अगोदर गुन्हा लागून 2 महिने होऊन गेले या गोष्टीला. कसलाही तपास नाही. अंभोरा पोलीस स्टेशन कडा ठिकाणी आणि अंभोरा मागे तर काहीच नाही. शेवटी सगळे आधी दादा औरंगाबाद सगळीकडे आम्ही त्याची काय माहिती ती साडी माहिती कसलाही आमची दखल घ्यायला. आज त्या ठिकाणी येऊन त्या रोडवर आम्ही आज 7 दिवस झाले. कुणी असा न्याय सुद्धा द्यायला. बरं आमची अल्पवयाची 4 पोरांनी नेलेली, त्यांचे गाड्याचे डिटेल्स, त्यांचे पोरं, त्यांचे ते मोबाईल नंबर सगळं आम्ही अंभोरा पोलीस स्टेशनला सगळं केलंय. तालुका कोणता आला तुम्हाला? आष्टी. गाव कोणतं? गाव कोणतं? हिवरा. सह आरोपीच्या विरुद्ध म्हणजे सह आरोपी आणि आरोपी यांच्या विरुद्ध आपण पोलीसमध्ये फिर्याद दाखल केले का? कधी कोणत्या दिवशी केली? 3 तारखेलाच फिर्याद दाखल तपास वगैरे लागला का? काहीच नाही तपास लागला. 2 आरोपी नेले, हजर केले, कोर्टात आष्टीला आणले, लगेच सह आरोपी केले का? म्हणजे आरोपी पकडले? हा, सह आरोपी जे होते ना त्याला मदत करणारे हा ते नेले, आष्टी नेले, लगेच कोर्टात सोडून दिले. त्या गाड्या सोडून दिल्या. परत म्हणले आता मुलगी हजर झाल्यानंतर म्हणले मग आरोपी मग यांना गुन्हा लागन. आता आम्हाला अडाणे माझ्या मुलीचं वय किती? 17 वय. 17 वर्ष. तुम्ही घरदार सोडून किती जण उपोषणाला बसले इथं? आम्ही 4 जण आलेलो. 4 जण. तुम्ही आपल्या पोलीस मुख्यालय या ठिकाणी एसपी कार्यालयामध्ये जाऊन पोलीस अधीक्षकांना भेट घेतली का? या गोष्टीला ह्या मुलीचा माझ्या तपास लावा म्हणून आता याबद्दल तुम्ही भेट घेतली का? 5-6 वेळेस गेलो. त्या दिवशी गेलो, त्या दिवशी मी म्हणले असं आता तुम्ही नाही सांभाळली मुलगी, तुम्हाला दाट टाकावा म्हणलं. आता मग अल्पवयाची मुलगीचे तुम्ही दाट घातली ना, जर 18 वर्ष नसतं केलं तर आई बाबा लग्न करून देतील ना. बरोबर आहे. मग आंतरजाती असो किंवा इतर कोणीही असो, हा समजा मग कुणी समाज तिला स्वातंत्र्य आहे, कुणी दखल घ्यायची. बरोबर आहे. असं बोलल्यावर आम्ही जायचं कुठंही नेमकं आम्हाला समजा ना. बरं आमचं कुटुंब आज 2 महिने झाले म्हणजे बेचाई नाही बा, त्याला 4 पोरांनी मुलगी नेलेली आहे. मग हिचा एक समजा 2 महिने झाले हिचा एखादा फोन आला असता 1 तासभर मुलगी म्हणजे घर सोडून गेलेली नाही. एखादा जर फोन आम्हाला आला असता तर बोलला असं आमची मुलगी जेवण ठेवा त्या ठिकाणी आहे, असं काही तपासच नाही. त्या गावाला आहे, त्या गावाला काही असा काही त्याचा पुरावा बी नाही. मग यांनी मारली का काय केली ती अंजली ताईला विनंती आहे. मग नवाने कुटुंबाचं थोडं लक्ष द्या तुम्ही. एकदा आमच्यावर अन्याय झाला. अहो आमच्या बाया माणसं या घरी गेले. अहो आमचे रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला इथं ध्यान झालं त्या मुलीचं. बाया माणसं त्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्याला विचारलं बा कुठं असं ती काय असं आमची मुलगी आणून द्या. तर त्यांनी गडी माणसानी आणि बाया माणसाने आमच्या बाया माणसं सुद्धा मारले. आणि त्याच्यानंतर म्हणले तुमच्यानी काय होईल ती तुमची
आमची मुलगी 12 महिने 18 वर्षापर्यंत आम्हाला आणायचीच नाही. त्याच्यानंतर म्हणले जमीन सुद्धा मी अर्धी पुढच्या नावावर घेतो म्हणतो. असा मुलाचा कुठल्या समाजाचे ते जे आरोपी आहेत ते कुठल्या समाजाचे? मराठी समाजाचे इथं टुकार पोरग आहे तर पहिलं बी याचं मुलींचं मॅटर आहे सर. अहो यांनी या मुलांना जायच्या आधी या पोराच्या घरच्यांनी अहो पैसे कपडे सगळे कुठं मोबाईल दुसरे घेऊन दिले. हे सुद्धा आम्ही पोलिसाला सारी माहिती दिलेली आहे. सारे त्या मुलींचे नंबर दिलेत, मुलांचे दिलेत, त्याच्या आईचे दिलेत, मेवण्याचे. त्याला कोणाला राजकीय सपोर्ट वगैरे आहे का त्या मुलाला? गावातला राजकीय पुढारी आहेत ना, कारण गावातले पोर आहेत ना पुढारी यांचे. मग पुढारी सरपंच किंवा आमदार खासदार त्याचा काय पुरावा? गावात त्यांची कार्यकर्ते आहेत ना, यांनी आमचं मॅटर दाबलं ना, यांच्या मुलं कुठं देत म्हणून या मुलाला सपोर्ट दिला ना. म्हणजे काहीच करू नका बा, लावून एक कुटुंब करते यांच्या ज्यांनी काही होणारच नाही बा असं बोलून आम्ही खाली येणे मुलाचा आज तिला जा आई तपास चालू आहे. उडाउडीचे उत्तर आणतात. आज 2 महिने झाले आम्हाला. आज पाहुणे रावले आज घरी बस स्वयंपाक करते, संध्याकाळी घालते. या कुटुंबाने जायचं तरी कुठं आज 7वा दिवस उघडा. असा एक डिपार्टमेंटचा माणूस आहे ना बा, तुम्हाला मी असं करून देतो, तुमची मुलगी आणतो किंवा असं काहीच नाही. बरं आज आम्ही 7 दिवस लागले ह्या जागेवर येऊन बसतो. असा आमचा एखादा पोलीस समजा म्हणलं बा आम्ही या गावाला गेलो तर त्या गावाला गेलो तुमची मुलगी बघायला. अजून 7 दिवसापासून एका दिवस कुठं जागा सुद्धा सोडलेली नाही. मग त्या आईबापांनी घरी जायचं तरी कशाला? काय असं ना ती इथंच मरायचं. जवळ मुलगी येत नाही त्यावर आम्ही इथून हटणारच नाही. आता दुसरा पर्यायच नाही. हे कोणी आपण माता त्या मुलीची माता किती दिवस झालं मुलीला? 2 महिने ना 8 दिवस झाले. अजून काही तपास नाही. मेन एका जिवंत आहे काहीच माहिती नाही. तिची आज कशी परिस्थिती, कशा परिस्थितीमध्ये आहे, कशा हालतमध्ये आहे काहीच माहिती नाही आम्हाला. आम्ही आज 7 दिवस झाले तिथं एसपी साहेब. आरोपी कुठले गावातले. बरं असे तुम्हाला कधी त्या आपल्या मुलीला बोलताना असं तुम्ही कधी बघितलं? कधी जाणवलं का संशयित म्हणजे मुलगी त्या मुलाबरोबर बोलते? नाही बोलती म्हणून नाही का काही नाही. काही मुलगी कुठं शिकायला होती ती? धानूरला होती कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये घरून शाळेतून घरी अल्पवयीन मुलगी. अल्पवयीन मुलगी आहे 17 वर्षाची. अजून काही तिचा तपास नाही काहीच नाही. कसं काय ती एक दिवस सुद्धा आई बापाला सोडून राहिली नाही काहीच नाही. एसपी साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी, प्रधानमंत्र्यांनी त्यांनी आमची दखल घ्यावा. आमच्या अंजली ताईंनी त्यांनी